अध्यक्ष महोदय, मैं सार्वजनिक आरोग्य विभाग मागणी क्रमांक R1 बाब क्रमांक 196 पान क्रमांक 139 आणि नगर विकास विभाग मागणी क्रमांक 1-2 बाब क्रमांक 64 पान क्रमांक 43 यावर बोलण्यास उपस्थित आहे। अध्यक्ष महोदय, मुंबईमध्ये महानगरपालिकांच्या रुग्णालयामध्ये आज रुग्णसेवेचा बोजावरा उडलेला आहे। माझ्या मतदारसंघामध्ये केईएम रुग्णालय येते। या केईएम रुग्णालयामध्ये अध्यक्ष महोदय देशभरातले अनेक रुग्ण औषधोपचार घेण्याकरता येतात, कारण तिथे जे उपचार मिळतात ते मला वाटते देशातील कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रातल्या हॉस्पिटलमध्ये मिळत नाहीत। परंतु गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या हॉस्पिटलची पूर्ण वाट लागून गेलेली आहे। अध्यक्ष महोदय, मी ह्या सभागृहामध्ये आतापर्यंत कमीत कमी 5 ते 6 वेळा हा विषय उपस्थित केला। अध्यक्ष महोदय, प्रत्येक वेळा वेगवेगळ्या मंत्र्यांनी 2 महिन्यामध्ये होईल 2 महिन्यामध्ये होईल अशा प्रकारचं आश्वासन दिलं, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये या केईएम रुग्णालयामध्ये ती आलेली नाही। सिटी स्कॅन मशीन बंद आहे, ती गरजेच्या एक मशीन अधिक ती मिळालेली नाही। सोनोग्राफीच्या मशीनची कमतरता आहे, त्या देखील मिळालेल्या नाही। पॅथॉलॉजी लॅबमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे, ते मिळालेलं नाही। अध्यक्ष महोदय, आज रुग्णांना 2-2, 3-3 महिन्यांची वेटिंग लिस्टवरती नाव टाकलेली आहेत। MRI काढत असेल तर 3 महिन्याची वेटिंग लिस्ट, नाहीतर मग बाहेरच्या डॉक्टरांकडून बाहेरच्या लॅबमधून चिठी देतात, काढायला लावतात। अध्यक्ष महोदय, हा भ्रष्टाचार हॉस्पिटलमधला आणि गेल्या 2 वर्षापासून हे सगळे नाटकं चालू आहेत। अनेकदा कमिशनरांशी बोललो आम्ही, अनेकदा तिथे AMC आले होते मध्ये। त्या AMCच्या राज्यात एवढा अंधाधुंद कारभार होता। अध्यक्ष महोदय, 2दा टेंडर काढलं होतं MRIचं आणि सिटी स्कॅन मशीनचं, 2 वेळा रद्द केलं। मी ह्या सभागृहामध्ये हा 5 ते 6 वेळा हा प्रश्न उपस्थित केला, परंतु गेल्या 2 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई केली गेलेली नाही। अध्यक्ष महोदय, तिथे रक्त तपासणी करता वॉर्ड नंबर 9 म्हणून एक आहे, तिथे 2-2, 3-3 तास रक्तदाता तपासणी करायच्या, त्याला उभं राहावं लागते। अनेकदा सांगितलं की लॅब वाढवा, तिथल्या सुविधा वाढवा। अध्यक्ष महोदय, तरी त्या वाढवल्या गेल्या नाही। अध्यक्ष महोदय, केईएम रुग्णालयाला 300 प्रकारच्या औषधांची गरज आहे, परंतु आज फक्त तिथे 150 प्रकारची औषधं दिली जातात। बाकीची औषधं रुग्णांना चिठी दिली जाते बाहेरून आणा। मुंबई महानगरपालिका 43,000 कोटी रुपयाचं बजेट आहे त्यांचं, परंतु अनेक या देशातल्या 4 ते 5 राज्यांच्या बजेटपेक्षा एका मुंबई महानगरपालिकेचं बजेट मोठं आहे। परंतु रुग्णांना सुविधा देताना यांच्या हात आखडतात, यांच्या हातांना बोटांना खरूद होते। अत्यंत नाईलाजाने बोलावं लागतं अध्यक्ष महोदय, कारण ओरडून ओरडून थकलो गेले 2 वर्षामध्ये ते अनेक मंत्री। मी आता नाव घेऊ इच्छित नाही, कारण मग परत ते सांगतील आमचं नाव घेतलं, नोटीस दिली नाहीत। परंतु 4 मंत्र्यांनी याच्यावर उत्तर दिलं, 2 तर आरोग्य मंत्र्यांनी उत्तर दिली, परंतु काही झालेलं नाही। आणि अध्यक्ष महोदय, यामध्ये अत्यंत कर्मचाऱ्यांची त्रुटी आहे। किती कर्मचारी तिथे नसतील। अध्यक्ष महोदय, केईएम रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणीतली 859 पद रिक्त आहेत, 859। नर्सेसची 127 पदे रिक्त आहेत, सिक्युरिटीचे 75 पद रिक्त आहेत, नोंदणी सहाय्यक, क्षकिरण प्रयोगशाळा सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची 426 पद रिक्त आहेत। हॉस्पिटल चालवताय का मस्करी करताय, काय करताय नेमकं? आणि हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला विनंती करतो, आपल्याला अत्यंत गंभीरतेने सरकारला सांगा, गंभीरतेने घ्या, कारण हा केईएम रुग्णालयासारखे रुग्ण आहेत म्हणून गोर गरीब जगतोय। नाहीतर प्रायव्हेट रुग्णालयामधले जे दर आहेत, त्याच्या ICUचे जे दर आहेत ते न परवडणारे आहेत। अध्यक्ष महोदय, तिथे स्ट्रेचर नाही आहेत, तिथे व्हीलचेअर नाहीत। मी आमच्या आमदार निधीतनं स्ट्रेचर दिले, व्हीलचेअर दिले। अध्यक्ष महोदय, त्यांना आमदार निधीतले 1.5 कोटी रुपये दिले की साहित्य घ्या, परंतु अत्यंत भ्रष्टाचाराने भरभरलेलं असं केईएम रुग्णालय झालेलं आहे। अध्यक्ष महोदय, यांच्यावरती कारवाई करणे अत्यंत गरजेचं आहे। अध्यक्ष महोदय, या केईएम रुग्णालयामध्ये एक राजेश खुराडे हा एक कर्मचारी आहे। हा किती वर्ष असावा तिथे? हा गेले 30 वर्ष प्रभारी सह मुख्य
कर्मचारी अधिकारी जॉईंट चीफ पीओ म्हणून ह्या पदावर तो कार्यरत आहे. दिन कोणी असो, दिन बदलत असो, परंतु हा मात्र तिथे परमनंट आहे. नियम आहे की 3 वर्ष झाल्यानंतर कर्मचाऱ्याची बदली करायला गेली पाहिजे. पण हा तिथे पीओ नाही आहे, हा तिथला कलेक्टर आहे. हा सगळा कलेक्शन करतो म्हणून त्याला काही कोणी आला डीन तरी त्याला ठेवला जाते. अध्यक्ष महोदय, ह्याला ताबडतोब पहिल्या राजेश खोराडेला तिथून बदलून घ्या. अशा यांची गरज नाही. अध्यक्ष महोदय, गंभीर आजारावरील तातडीची औषधं देखील रुग्णांच्या नातेवाईकाला बाहेरील केमिस्टकडून आणावी लागतात. अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या सीपीडी डिपार्टमेंट जे सेंट्रल परचेस डिपार्टमेंट आहे, जे औषधं खरेदी करते त्यांना वारंवार विनंती करूनही औषधं पाठवत नाही. भ्रष्टाचाराची बजबजपुरी केएम हॉस्पिटल झालेलं आहे. थकलो आम्ही मागे लागून, मोर्चे काढून, सातत्याने मोर्चे काढले, सातत्याने शिष्टमंडळ नेली. कोणीतरी सरकार म्हणून गांभीर्याने घेणार आहेत का नाही? इथे मंत्री महोदय बसलेत कॅबिनेट दर्जाचे, गंभीरतेने हा विषय घ्या. कारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातना रुग्ण जर कुठे पळत असेल तर तो केएम रुग्णालयामध्ये येतो. आम्हाला रात्री 2 वाजता उठून जावं लागते, रात्री 3 वाजता उठून जावं लागते. आणि अशा वेळेला अक्षरशः विनंती करून बेड अवेलेबल करून द्या. 2 वर्षापूर्वी एक MICचं उद्घाटन झालंय मंत्री महोदय, त्याच्या टाईल्स आज उकडलेल्या आहेत, त्याच्या भिंतीचा रंग गेलेला आहे, त्या भिंतीतनं पाणी उगळते आहे. नेमकं काय आहे? भ्रष्टाचाराची बजबजपुरी झालेली आहे. अध्यक्ष महोदय, याच्यावरती आपण कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, आता मला 2 मिनिटं नाही झाली. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे 32 सेकंद साहेब, मी गेले 3 दिवस ह्या करता औचित्याच्या मुद्द्याद्वारे अतिशय महत्वाचा साहेब, हा माझा मतदारसंघातला विषय ना, अख्ख्या महाराष्ट्राचा विषय. महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदाराला तुम्ही विचारलात तर कुठे रुग्ण पाठवायचा तर अनेकांचे फोन येतात, साहेब मी केईएमला रुग्ण पाठवत असेल जरा ऍडमिट करा. हा महाराष्ट्राचा विषय आहे, माझ्या मतदारसंघाचा विषय नाहीये. अध्यक्ष महोदय, गांधी रुग्णालय, हे गांधी रुग्णालय ओस पडलेलं आहे. अध्यक्ष महोदय, त्याचा स्टाफ किती आहे? 365 लोकांचा स्टाफ आहे. इंडोर पेशंट किती आहेत? इंडोर पेशंट 35. 365 कर्मचारी 35 पेशंट करता राबतात. रुग्णालयाची वाटण्यात झाली. मी गेले 4 वर्ष सांगतोय, हे रुग्णालय सरकारने ताब्यात घ्या. हे रुग्णालय केंद्र सरकारच्या इन्शुरन्स कडनं चालवलं जाते, राज्य सरकारचा तिथे अनुदान असते आणि मिल ओनर्स असोसिएशनचा तो भूखंड आहे. मी अनेकदा सांगितलं की हे रुग्णालय ताब्यात घ्या. केएम रुग्णालयाची कॅपॅसिटी संपलेली आहे. कोरोनासारख्या काळामध्ये अत्यंत अपुऱ्या जागा पडत होत्या. हे रुग्णालयाचा ताबा सरकारने घ्यावा. या संदर्भात आपल्या दालनामध्ये एक बैठक लावा आणि निर्णय घ्या. अत्यंत मोठा प्रेमाइस आहे हॉस्पिटलचा. अध्यक्ष महोदय, मी नगर विकास खात्यावरती बोलताना एका गोष्टीचा नक्कीच उल्लेख करू इच्छितो. अध्यक्ष महोदय, शिवडी वळली उन्नत मार्गाचं काम चालू आहे. या उन्नत मार्गामध्ये अनेक झोपडीधारक, अनेक सदनिकाधारक बाधित होतात. मी नेहमी सातत्याने मांडत आलो की आम्हाला विकास हवा आहे, परंतु विस्थापित करून आम्हाला विकास नको आहे. आम्ही मूळ मुंबईकर आहोत, 100 वर्षापासून तिथे राहतोय. हा उन्नत मार्ग आम्ही नाही मागितला. मग ज्यांच्याकरता उन्नत मार्ग करताय ते गाड्या घेऊन फिरणार आणि तुम्ही आम्हाला बेघर करणार. आमचं पुनर्वसन झाल्याशिवाय एकही सदनिकाधारक, एकही झोपडीधारक तिथून हलणार नाही. MMRDचे अधिकारी येऊन धमक्या देतात, आज आम्ही कारवाई करणार, उद्या कारवाई करणार. त्यांच्या काय बापाची मुंबई आहे काय? त्यांनी हिम्मत असेल तर कारवाई करायला यावी. त्यांच्या बुलडोझरच्या समोर आमदार अजय चौधरी पहिला झोपलेला असेल, एकही झोपडं तोडून देणार नाही, कारण ते अनधिकृत नाहीयेत. उन्नत मार्ग बांधायच्या अगोदर प्लॅनिंग नाही का केलं की इथे बाधित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन कसं करायचं, कुठे करणार? मनाला वाटेल तेव्हा येणार, त्यांना धमक्या देणार. अध्यक्ष महोदय, यांचा पुनर्विकास होणं, यांचं पुनर्वसन होणं अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, परळ येथील BIT चाळ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 22 वर्ष राहिले, 22 वर्ष. या चाळीचं रूपांतर ऐतिहासिक स्मारकामध्ये करू असं या सदनामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी जाहीर केलं गृहनिर्माण मंत्री असताना. 2.5 वर्ष झाले, कुठली कारवाई केलेली नाही. आणि ते बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक स्मारक होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर
तिथे 6 इमारती आहेत BIT चाळी, त्या एका इमारतीबरोबर इतर 5 इमारतींचं स्मारकामध्ये रूपांतर व्हावं अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सरकारला. अध्यक्ष महोदय दोनच मिनिटात. अध्यक्ष महोदय, भोईवाडा गाव हा मुंबई महानगरपालिकेची वसाहत आहे. याचा पुनर्विकास गेल्या 20 वर्षापासून रखडलेला आहे. सातत्याने आम्ही म्हणतो युडीकडे त्याची फाईल होती, ती जवळजवळ 2 वर्ष पडून होती. अध्यक्ष महोदय, सरकारने याच्यावरती गंभीरतेने दखल घ्यावं आणि भोईवाडा गाव याच्या पुनर्विकासाचा मार्ग देखील लवकरात लवकर मोकळा करावा. अध्यक्ष महोदय, शिवडी BDD ताळ याचा पुनर्विकास हा देखील रखडलेला आहे, कारण ती BPDची जागा आहे, केंद्र सरकारची जागा आहे. सरकारने अत्यंत गंभीरतेने हा विषय घ्यावा आणि ती जागा केंद्र सरकारकडनं एक तर खरेदी करावी किंवा केंद्र सरकारला कशात तरी मोबदल्यामध्ये तिचा ताबा घ्यावा आणि शिवडी BDD ताळचा देखील पुनर्विकास करावा असे मी विनंती करतो आणि